शिवते दादा, आपण शेतामध्ये जास्त प्रमाणात युरिया वापरला तर त्याचे काय परिणाम होते? कसं आहे ना भाऊ, की रासायनिक खतं जर आपण शेतामध्ये जास्त वापरली, मग त्याच्यामध्ये काही असो, युरिया असो, सुफला असो, सुपर फॉस्फेट असो, डीएपी असो, कोणतेही रासायनिक खत ते पहिल्यांदा ते काय करतं की तुझ्या जमिनीची जी सुपीकता आहे ती सुपीकता कमी करून देतं. सुरुवातीच्या काळामध्ये ते तुम्हाला जास्त उत्पन्न देईल, पण नंतर दीर्घकाळाचा जर विचार केला तर ती मातीची सुपीकता कमी करतं, त्यामुळे मातीची उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे आपण जी पुढे पिकं घेतो त्याचं उत्पादन आपल्याला कमी 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 येत जातं. त्याचा अंदाज कालांतराने येत जातो. तर मातीमधला पीएच वाढवायचं काम युरिया करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता आपल्या लोकांमध्ये ऋतू बदलला की आजारी पडणं, पाऊस आला की आजारी पडणं, वातावरण बदललं की आजारी पडणं. हे का होतंय तर खाण्यातला फरक. जे आपण अन्न पिकवून खातोय ते ओरिजिनल नाहीयेच. रासायनिक खताचा मारा देऊन तयार केलेले अन्न आपण खातोय, तर आपण रसायनच खातोय ना. कर्करोग होणे, कॅन्सर सारखे गंभीर आजार होणे. आपण आपली जमीन खराब करतोयच, पण त्याच्याबरोबर आपलं आयुष्य सुद्धा खराब करतोय. पिढ्या या आजारामध्ये चालल्या, या युवा पिढी आजारी पडायला, पिढ्या ह्या आजारामध्ये चालल्या. त्यासाठी या रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. याला उपाय काय? याला उपाय आहे ना, रघुनाथ ॲग्रोचं सेंद्रिय खत. या खतामध्ये जमिनीला उपयोगी असलेले सगळे घटक आपण देतो, जे की पिकाची उगवण क्षमता वाढवते, जमिनीची सुपीकता वाढवते, जमिनीचा पोत चांगला ठेवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण आहारामध्ये रासायनिक खतं खातोय ना, त्याच्याऐवजी आपण ऑर्गॅनिक खताचा वापर केला तर चांगल्या प्रतीचं धान्य आपल्याला मिळू शकतं. आणि रासायनिक खता एवढीच ताकद रघुनाथ ॲग्रोच्या सेंद्रिय खतामध्ये, उलट त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन देण्याची ताकद आहे रघुनाथ ॲग्रोच्या सेंद्रिय खतामध्ये. त्यामुळे आम्ही सांगतो की रघुनाथ ॲग्रोचं सेंद्रिय खत वापरा. ते पिकासाठी पण चांगलं आहे आणि मानवी आरोग्यासाठी सुद्धा. तर काय मित्रांनो, मागवत आहे ना रघुनाथ ॲग्रोचं सेंद्रिय खत, तर लवकरच मागवा. नमस्कार.